नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आता आधार कार्ड वापरता येणार नाही. GR आला पहा. याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आधार कार्डवर आपला फोटो, नाव, गाव आणि पत्ता असतो. त्यामुळेच हे आधार कार्ड आयडेंटिटी ऑफ प्रूफ म्हणून वापरले जाते. आता सरकारने काढलेल्या एका नवीन नियमामुळे काही ज्येष्ठ नागरिकांना आता यापुढे हे आधार कार्ड भविष्यात वापरता येणार नाही. तर मित्रांनो, आता कोणत्या वयाच्या नागरिकांना हे आधार कार्ड का आणि कशासाठी वापरता येणार काय आहे याविषयी नवीन GR याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन नक्की दाबा. ऑल नोटिफिकेशन जरूर सिलेक्ट करा. अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. तर पहा मित्रांनो, ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा तुम्हाला जर कुठे सादर करायचा असेल तर आपल्याला आधार कार्ड मागितले जाते. आणि जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर इतर कागदपत्रांची मागणी केली जाते. परंतु प्रामुख्याने आधार कार्डाचीच मागणी केली जात असते. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा आपण आपले आधार कार्ड बनवितो त्यावेळेस जन्माचे, पत्त्याचे आणि नावाचे सत्यापन करूनच आपले आधार कार्ड बनविले जात असते. आणि त्याचवेळी बायोमेट्रिक ही केले जाते. बायोमेट्रिकमुळे असे सिद्ध होते की आपले आधार कार्ड हे आपलेच आहे. त्यामुळेच आधार कार्डला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. म्हणूनच हे आधार कार्ड कोणत्याही ठिकाणी आपल्याला उपयोगी पडते. तर पहा मित्रांनो, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या पेन्शनसाठी उपयोगी असणारे हे आधार कार्ड आता त्यांना त्यांच्या पेन्शनसाठी वापरता येणार नाही. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल का वापरता येणार नाही? कारण त्या संदर्भात आलेला शासनाचा दिनांक 10 ऑक्टोबर 2024चा हा GR म्हणजेच शासन निर्णय. परंतु मित्रांनो, शासनाला हा निर्णय का आणि कशासाठी घ्यावा लागला हे आपण आता जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की EPFO म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच भविष्य निर्वाह निधी यांचेकडून आलेले 16 जानेवारी 2024चे हे परिपत्रक यासाठी आपल्याला पाहावे लागेल. तर आता या परिपत्रकामध्ये सब्जेक्टमध्ये आपल्याला दिसत आहे रिमूव्हल ऑफ आधार फ्रॉम द लिस्ट ऑफ एक्सेप्टेबल डॉक्युमेंट ॲज ए डेट ऑफ बर्थ प्रूफ रिगार्डिंग. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आधार कार्ड हे जन्मतारखेच्या किंवा वयाच्या पुराव्याच्या यादीमधून काढून टाकावे. तर मित्रांनो, याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्क्युलर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI म्हणजेच आधार कार्ड ज्या विभागाकडून बनविले जाते त्यांच्यामार्फत हे सर्क्युलर जारी झाले आहे. आता EPFOने सुद्धा आधार कार्ड वयाच्या कागदपत्रांच्या पुराव्यामधून काढून टाकले आहे. तर पहा मित्रांनो, UIDAIचे हे परिपत्रक दिनांक 22 डिसेंबर 2023ला निर्गमित झालेले आहे, म्हणजेच जारी करण्यात आलेले आहे. तर पहा मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी या संदर्भात नवीन GR काढला. तर मित्रांनो, बऱ्याचशा पेन्शनधारकांना माहीतच असेल की राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनात किंवा कुटुंब निवृत्तीवेतनात म्हणजेच पेन्शन किंवा फॅमिली पेन्शनमध्ये 1 एप्रिल 2014 पासून
10% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय 2015मध्ये घेण्यात आलेला होता आणि या निर्णयासाठी वयाची अट ठरविण्यात आली होती आणि यासाठी वयाचा पुरावा सादर करणे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक होते. तर पहा मित्रांनो, आता यासाठी कोणते पुरावे द्यावे लागतील याची माहिती दिनांक 23 मार्च 2015च्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या GRमध्ये देण्यात आली आहे. आता या GRमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट जन्मतारखेचा किंवा वयाचा पुरावा म्हणून चालेल अशी माहिती देण्यात आली होती. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा. तुम्हाला एकदा व्हिडिओ पाहून माहिती समजली नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. या व्हिडिओमध्ये जे GR परिपत्रक सर्क्युलर दाखविली आहे याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. तेथून तुम्ही ते पाहू शकता किंवा डाउनलोडही करू शकता. तर पहा मित्रांनो, आता 23 मार्च 2015च्या GRमध्ये जन्मतारखेच्या किंवा वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड चालेल अशी माहिती दिली होती. परंतु पहा मित्रांनो, आता त्यात बदल करण्यात आला असून आता नवीन GR 10 ऑक्टोंबर 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. तर पहा मित्रांनो, आता GR 80 वर्ष व त्यावरील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांकडे वयाचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या कागदपत्रांमधून आधार कार्डाचा वापर वगळण्याबाबत. तर पहा मित्रांनो, शासन शुद्धीपत्रकामध्ये काय दिले आहे. मुद्दा क्रमांक 1मध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड शब्दाऐवजी जन्मदाखला, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते असलेल्या बँक शाखा प्रमुखांचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील नोंद, ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालयातील प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना, भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांच्याकडील पॉलिसी इत्यादी यापैकी कोणतेही एक याचा अंतर्भाव करण्यात यावा. मुद्दा क्रमांक 2 वगळण्यात यावा. मुद्दा क्रमांक 3 पहिल्या ओळीतील आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या शब्दाऐवजी पॅन कार्डसह उपरोक्त यादीमधील अन्य कोणतेही दस्तऐवज याचा अंतर्भाव करण्यात यावा. म्हणजेच आता जुन्या GRमधून आधार कार्ड हा शब्दच काढून टाकण्यात आला आहे. तर पहा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांचे किंवा निवृत्तीवेतनधारकांचे वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि त्यांना वाढीव पेन्शनचा लाभ घेण्यासाठी वयाचा पुरावा सादर करायचा असेल तर त्यांना त्यांचे आधार कार्ड वापरता येणार नाही आणि त्या आधार कार्डवर जन्मतारीख जरी अचूक असली तरीसुद्धा आता यापुढे जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. पण त्या जागी आता या GRमधील मुद्दा क्रमांक 1मधील लिस्टमधील कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. तर पहा मित्रांनो, सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन सरकारी अपडेट व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.